बाबू हो नमस्कार. नमस्ते. जय हिंद, जय शिवराय. नारायणगावच्या पूर्वेशीच्या समोर आपण वारंवार वेगवेगळे कार्यक्रम घेतो. रस्ता बंद होतो, प्रवाशांना प्रचंड त्रास होतो. रस्त्याचं काम चालू आहे, इतर ठिकाणी पण पर्यायी लोकांना जावं लागतो. प्रवासी अक्षरशः अप्रत्यक्षपणे शिवाय घालतात, नाराजी व्यक्त करतात. भविष्यात काही मार्ग निघेल का? नाही, नाराजी व्यक्त करणं साहजिक आहे. कालच्या ह्याच्यात काय झालं, इथं कार्यक्रम चालू असताना हा रस्ता बंद होता. त्याचबरोबर खरं तर दोन ठिकाणी रस्त्याची कामं चालू असताना मुक्ता इकडून तोही रस्ता बंद होता. खरं तर कालची जी काही प्रवाशांची गैरव्यवस्था झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत असताना भविष्यामध्ये निश्चित स्वरूपात काही त्याच्यावर आपण काम करू. आपली गाव बैठक होत असते किंवा ग्रामसभा होत असते, यामध्ये हा विषय घेऊन आपल्याला यावर काय मार्ग काढता येईल यासाठी निश्चित स्वरूपात प्रयत्न करू. खरं तर वाणी साहेब, तुम्ही म्हणता की थोडी प्रवाशांची दुर्व्यवस्था जरी होत असली, गैरव्यवस्था तरी सुद्धा वाहन चालकांची, तरी सुद्धा तालुक्यातून सगळी लोक इथं नारायणगावला येत असतात आणि सांस्कृतिक केंद्र बनवायचं काम या अशा कार्यक्रमांमधून, छोट्या छोट्या कार्यक्रमातून होतं. साहेब, आमच्या कार्यक्रमाला विरोध नाही, मी कालच्या बद्दल म्हणत नाही. कालचं नाही, मी इथून मागचे जे कार्यक्रम होतात तर बऱ्यापैकी ते सांस्कृतिक कार्यक्रम असतात. राजकीय कार्यक्रम जे असतात ते इलेक्शनला बरोबर आहे. लवकरात लवकर खरं तर हा रस्ता आपण चालू करतो इथं. त्याच्यावर आता परवा दिवशी मीटिंग घेतली, मंडल अधिकारी असतील किंवा तहसीलदार साहेब असतील, यांच्या माध्यमातून डिमार्केशन करून जो पर्यायी रस्ता आपल्याला चालू करायचा तो एक आपल्याला निश्चित स्वरूपात आपला पंपाच्या पुढच्या बाजूला जो रस्ता आहे तो आपण जुन्नर रोड पासून, ओझर फाट्यापासूनच तो चालू करून तो हायवे पर्यंत जे आपलं चारी आहे पेशवेगालीत त्याच्यावर रस्ता करायचं काम शासनाने परवानगी दिलेली आहे. आपण ती माग 2017ला त्याची परवानगी पण आणलेली आहे आणि त्या माध्यमातून लवकरच पर्यायी रस्ता चालू करून ह्या संदर्भातले सुद्धा जे काही विषय असतील निश्चित स्वरूपात ग्रामसभेला घेऊन तिथले कार्यक्रम आपल्याला कुठं दुसरीकडे करता येतील का या स्वरूपाचं आपण निश्चित स्वरूपात काही नियोजन करता येतील का यासाठी प्रयत्न आपण सगळे मिळून करूया. आता नारायणगावचे पूर्वेस ते डॉक्टर खैरेंचं हॉस्पिटल रस्त्याचं काम अर्धवट राहिलेलं आहे. यात्रा पुढ्यात आहे, कुठेतरी नियोजनाचा अभाव आहे का? डिपार्टमेंट सहकार्य करत नाही का? हो, नियोजनाचा अभाव तर निश्चित स्वरूपात आहे, म्हणून तर काम राहते. अधिकारी मागच्या बाजूला जी काही अतिक्रमण नव्हती, जे काही ठरलं होतं गाव बैठकीत किंवा आपण जी मीटिंग घेतली होती त्यानुसार अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे. अधिकारी अंगाला लावून घ्यायला अजिबात तयार नाही. जर यात्रेनंतर यांनी काम चालू केलं नाही तर निश्चित स्वरूपात त्याच्यावर आंदोलन करणं हे स्वतः मी त्यांना त्या दिवशी मागं जाधव साहेबांनाही म्हटलो. साहेबांनी त्याच्यावर मीटिंग घेऊन तिथले स्थानिक जी लोक आहेत, 2-3 विषय आहेत खरं तर अतिक्रमणांचे, ते त्यांनी स्वतःहून काढलं. बरं, कारण 25 वर्ष रस्ता होणार नाही आणि पार्किंगच जर नसेल तर व्यवसायांनाही काही मजा येत नाही. आपण पाहिलंय आज लोक बाहेर काय येतात तर आपल्याकडे पार्किंग नाही, म्हणून खरं तर लोक ह्या भागाला प्रेफर करायला लागली किंवा बायपासला जायला, हायवेला आली. या संदर्भात लवकर जर मार्ग निघाला नाही तर व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम, सगळ्यांवरच परिणाम आहे. सर, तुम्ही असं म्हणताय अधिकारी ऐकत नाही, तुम्ही जनतेतल्या मनातले आमदार, तुमचे नेते तालुक्याचे आमदार, प्रशासनावर कंट्रोल नाही. प्रशासनावर कंट्रोल नाही म्हणण्यापेक्षा साहेब प्रोसिजर फॉलो करायला वेळ लागतोय. तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती. पोलीस सांगतो, पोलीस आणून ते काम करणं मजा नाही. 3 वेळा मिटिंगा झाल्या बऱ्याच लोकांबरोबर, साहेबांनी पण पुढे घेतले. शरद दादांपर्यंत हा विषयच नाही अजून. हा विषय स्थानिक पातळीवरच चालू आहे. लवकर मार्ग काढण्यासाठी ग्रामपंचायत त्यासाठी प्रयत्न आहे का सगळ्यांना सर्वसमावेशक भूमिका घेऊन सगळ्यांना बरोबर घेऊन जायचे. नाहीच झालं तर शेवट पोलीस प्रशासनाला बरोबर घेऊन ते काम साहेबांनी करावं, कारण तो PWDचा अधिकारचा विषय. खरं तर ग्रामपंचायतचा याच्यात कुठेही रोल नाही. मागं तुम्हाला आठवत असेल काही लोकांनी तक्रार केल्यानंतर ग्रामपंचायतीवरती रस्ते काढले, म्हणून हीच PWD होती का ज्यांनी गुन्हा दाखल केला. म्हणण्याचा जर ग्रामपंचायतीवर तुम्ही गुन्हे दाखल करता तर तुम्ही अतिक्रमण काढणं हे तुमचं काम आहे. सहकार्याच्या भूमिकेत ग्रामपंचायत आहेच नेहमी. जे काही तो त्यांच्या अधिकाराचा विषय आहे. निश्चित स्वरूपात लवकरात लवकर काम मार्गी लावण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. नारायणगावची यात्रा पुढ्यात आहे, काय नियोजन प्रगती? सर, यात्रा दरवर्षी चांगली कशी होईल हे तुम्ही पाहताय. आम्ही गेली 5-7 वर्ष सातत्याने प्रयत्न करतोय आणि त्याला प्रतिसाद सुद्धा येतोय. मागच्या वर्षी आपली घागरीची मिरवणूक कधी वेळेत जात नव्हती, ती मागच्या वर्षी गेली.
आखाडा वेगळ्या पद्धतीने आपण भरवला, काही निमंत्रित कुस्त्या केल्या होत्या, त्याला सुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळाला. शोभेचं दारुकाम अत्यंत शांतपणे पार पडलं. गेल्या वर्षीचा अनुभव घेऊन सगळ्या गावकऱ्यांना बरोबर घेऊन याही वर्षी आता विषय आपला थोडा पार्किंगचा होतोय, तर 1-2-3 जागा आपण पार्किंगसाठी उपलब्ध करून कशा घेता येईल. तमाशा जो आपला खरं तर आपल्या यात्रेचा मुख्य आकर्षण आहे, ते सुद्धा आपण आपली जी जागा मुक्ताई मंदिराचं जे आपलं गार्डन आहे त्या ठिकाणी तमाशा आपण घेऊन जातोय, की जेणेकरून यात्रेची जागा वाढली पाहिजे, जेणेकरून लोकांना थोडं मोकळं वातावरण तिथं मिळालं पाहिजे. त्यामुळं अधिकची लोक येऊन त्या यात्रेचा आनंद घेतील. एकदम नियोजनात काम आपल्या गाव कामा बैठकीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे. लोकांचं सहकार्य आहे, सगळ्या तमाशा कलाकारांचं सहकार्य आहे, सगळ्या मंडळांचं सहकार्य आहे. साहेब, निश्चित स्वरूपात याही वर्षी चांगली यात्रा आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल यासाठीचा अधिकचा प्रयत्न सगळे गावकरी मिळून करणार आहोत. नारायणगावचे जागरूक नागरिक आहात, सतर्क असता. नारायणगाव शहरामध्ये गैरधंदेवर डोकं काढायला लागले. प्रामुख्याने वेश्या व्यवसाय पण सुरू आहे. गुटखा प्रत्येक पानटपरीवर मिळतो. कुठं नेमकं चुकतंय का तुमचं दुर्लक्ष होतं? नाही सर, दुर्लक्ष थोडंसं झालंय, पण याच्यावर मी परतही म्हणतोय, ग्रामसभेला विश्वासात घेऊन याच्यावर कायमस्वरूपी आपल्याला काय काम करता येईल यासाठीचा प्रयत्न निश्चित स्वरूपात करू. मी जागरूक नागरिक आहे, मी पदाधिकारी सुद्धा आहे, आणि त्या माध्यमातून तुम्ही जी सूचना माझ्यापुढे मांडली, निश्चित स्वरूपात आपल्याला या यात्रेनंतर त्यामध्ये कारवाई झालेली दिसेल हे आश्वासन मी तुम्हाला सगळ्यांना देतो. आणि गुटखा खरं तर सगळ्या तरुणांसाठीच घातक आहे. कॅन्सरचं प्रमाण प्रचंड प्रमाणात सर्रास विकतोय. खरंय, हे 100% तुमचं मान्य आहे. आशीर्वाद साहेब, आशीर्वाद कोणाचा याच्यापेक्षा माझ्या का होत नाही, माझ्या कार्यक्षेत्रात मिळतंय याच्यावर मी काम करणार साहेब. ऍक्शन होईल निश्चित स्वरूपात. याच्यावर एक चांगला निर्णय आपल्याला बघायला, यात्रा झाल्यानंतर बघायला मिळेल. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.